नमस्कार, मी राजेंद्र पाटील, क्राईम ब्युरो न्यूज, जळगाव, महाराष्ट्र। आज आपण आलो आहोत गाढोदा या गावी। आज वंशावळ या नवीन सत्रात आपण परेश पाटील यांच्याशी त्यांच्या वंशावळाविषयी आणि वंश परंपराविषयी आपण जाणणार आहोत। गाढोदा या गावाविषयी। नमस्कार, मी परेश राजेंद्र पाटील, राहणार गाढोदे, तालुका जिल्हा जळगाव, साळुंखे परिवारातील 12 उत्तरातील। आज मी माझ्या परिवाराची वंशावळ व कौटुंबिक माहिती सांगणार आहे, जी आपण आमची परिवाराची जुन्या जानकारीवरून सांगितलेली आहे। व दोडोबे समाजाचे वंशलेखक स्वर्गीय नाना उर्फ ज्ञानेश्वर भाट चोपडा यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। गाढोदा गावाचा इतिहास असा आहे की या गावातील व्यक्ती होरनांठी तालुका शिरपूर येथे राहत होते। शेके 1035 मध्ये म्हणजे 9000 वर्षापूर्वी गुजर समाजाचा मूळ पुरुष श्यामसिंग राजा यांनी शंभूराजे गवडी यांच्याकडून गाढोदे हे गाव अवघ्या 151 रुपयांमध्ये विकत घेतले होते व श्यामसिंग राजा त्याच गावी राहू लागले। कालांतराने श्यामसिंग राजाच्या 5 मुलांकडून 5 भावंत्या तयार झाल्या। मूळ पुरुष एकच असल्याने भावंती जरी 5 असल्या तरी गाव एक सुटके असल्याचे सांगितले जाते। गावाच्या देवीच्या कुलदेवतेच्या विषयी काय सांगा? साळुंखे कुळाची कुलदेवती कोणती या बाबतीत आजही मतभेद असले तरी वर्षातील 4 आरत्या कुलदेवीच्या नावाने लावल्या जातात। एक आहे नारळी पौर्णिमा, या दिवशी 15 साधी तगलेल्या पापड्या व 15 दिवे तगलेले लावून देवीला आरती लावली जाते। दुसरा आहे अश्विन शुक्ल नवमी, या दिवशी 9 गोड पूर्णाच्या पापड्या व 9 दिवे तगलेले लावून आरती लावली जाते। तिसरं माघ शुल्क चौदस, या दिवशी 14 साध्या तगलेल्या पापड्या व 14 तगलेले दिवे लावून देवीस आरती लावली जाते। चौथा आहे चैत्र शुद्ध चौदस, या दिवशी 14 साधे पापड्या व 14 तगलेले दिवे लावून देवीस आरती लावली जाते। तुमच्या वंशावळीचे काय म्हणा? वंशावळ निमित्त वंशावळ गुजर समाजातील यशवंत गुजर पाटील यांच्यापासून ही वंशावळ तयार झालेली आहे। यांना 2 मुलं होते। एक आहे दाजीबा गुजर पाटील, त्यांच्या पत्नीचे नाव होते झानूबाई, आणि दुसरे होते देवसिंबा पाटील। तर दाजीबा गुजर पाटील यांचे मुलं होते भगोबा पाटील, त्यांच्या पत्नीचे नाव लालूबाई। भगोबा पाटील यांना 2 मुलं होते, गणपतबा पाटील जसूबाई, त्यांच्या पत्नीचे नाव जसूबाई, आणि काळोबा पाटील। गणपतबा यांना 2 मुलं, निळकंठबा, पत्नीचे नाव सुपाबाई, श्रावणबा, पत्नीचे नाव नखाबाई। निळकंठबा यांना 4 मुलं होते, नथुबा, पत्नीचे नाव भिकुबाई, रूपसिंगबा, पत्नीचे नाव भागाबाई, रामसिंगबा, पत्नीचे नाव जगूबाई, आणि बाबूराव बाबा, पत्नीचे नाव अनुबाई। त्याचप्रमाणे आपण नथुबा यांच्या परिवाराची माहिती घेऊया। नथुबा यांना 3 मुलं, देवरामजी भू, पत्नीचे नाव तुळशाबाई, युवराजांना, पत्नीचे नाव उकिळाबाई, आणि संतोष आबा, पत्नीचे नाव सुमंत। देवरामजी भू यांना 3 मुलं, शिवाजी नाना, पत्नीचे नाव ललिताबाई, शिवाजी नाना यांना निलेश आणि गौरव असे 2 मुलं, निलेशच्या पत्नीचे नाव शिल्पा। दुसरे आहेत रवींद्र पाटील, पत्नीचे नाव सविताबाई। रवींद्र पाटील यांना गिरीश, गायत्री आणि पायल असे 3 मुलं आहेत। आणि त्यानंतर आहे जनाबाई। दुसरे आहेत युवराजांना, यांना पत्नीचे नाव कोकिळाबाई, यांना राजेंद्र पाटील आणि बाळू पाटील
असे दोन मुलं आहेत. राजेंद्र पाटील पत्नीचे नाव आहे संगीताबाई, यांना परेश आणि भाग्यश्री असे दोन मुलं. परेशच्या पत्नीचे नाव आहे शिवानी, त्यांना एक मुलगी आहे उर्वशी. बाळू पाटील यांच्या पत्नीचे नाव आहे अनिता, यांना अनिताबाई, यांना पवन आणि भुवनेश्वरी अशी दोन मुलं आहेत. त्यानंतर आहेत संतोष आबा, यांच्या पत्नीचे नाव सुमनबाई. संतोष आबा आणि सुमनबाई यांना दोन मुलं, प्रवीण पाटील पत्नीचे नाव वंदनाबाई आणि बन्सीलाल पाटील पत्नीचे नाव शीतलबाई. प्रवीण पाटील यांना नितीन आणि निकिता असे दोन मुलं आणि बन्सीलाल पाटील यांना चैतन्य आणि दक्ष असे दोन मुलं. आपण हा बघितला नथुबा पाटील यांचा परिवार. आता बाबूराव बाबा पत्नीचे नाव अनुबाई यांचा परिवार बघूया. यांना पांडुरंग बाबा पत्नीचे नाव सिंधुबाई, यांना 3 मुलं होते. 3 मुलं आहेत. मच्छिंद्र पाटील पत्नीचे नाव उषाबाई, गोरखनाथ पाटील पत्नीचे नाव मनीषाबाई आणि अलकाबाई. मच्छिंद्र पाटील यांना लकी एक मुलगा आहे. गोरखनाथ पाटील यांना विकी आणि बंटी असे 2 मुलं आहेत. त्यानंतर आपण निलकंठ बा याचा परिवार बघितला. आता बघूया श्रावणबा यांचा परिवार. श्रावणबा यांच्या पत्नीचे नाव मथाबाई, यांना लोटन बाबा एक मुलगा होता. लोटन बाबा यांच्या पत्नीचे नाव भागुबाई, यांना नवल पाटील पत्नीचे नाव उषाबाई. नवल पाटील आणि उषाबाई यांना 3 मुलं आहेत. एक स्वप्नील पाटील, प्रगतीबाई आणि अंशुताई. स्वप्नील पाटील यांना एक मुलगा आहे परीक्षित. त्यानंतर आपण आता काळू बाबा यांचा परिवार बघूया. काळू बाबा यांना रतिबान बा एक मुलगे होते. रतिबान बा यांच्या पत्नीचे नाव मंजुळाबाई. रतिबान बा आणि मंजुळाबाई यांना 4 मुलं आहेत. देविदास आप्पा, यशोदाबाई पत्नीचे नाव, वसंत बाबा यांच्या पत्नीचे नाव रेवाबाई, ताराचंद अण्णा यांच्या पत्नीचे नाव सुनंदाबाई आणि पांडुरंग आबा यांच्या पत्नीचे नाव सिंधुबाई. असे हे दाजीबा यांचे परिवारचे वंशावळ आहे. आणि देवसिंगबा यांचे जे परिवार आहे हा सर्व कुवे येथे राहतात. अशी ही आमच्या परिवाराची वंशावळ आहे. आपण गाडोते या गावी येऊन समुद्रपुरातील बाराकोल गोत्रातील एक वंशवाडा आपण पाहिली. धन्यवाद.